गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल मी माहेरी आले आणि काल गडबडीत काही विशेष शूट करता नाही आला. आज वडील सकाळी सकाळी शेतीची पाहणी करायला निघाले होते. त्यांना म्हटलं चला मी पण तुमच्या सोबत येते आणि माझ्या ऑडियन्सला तुमची शेती दाखविते. माझे वडील शिक्षित असूनही त्यांनी वंश परंपरेनुसार शेती वारसा पुढे चालू ठेवलाय आणि माझा भाऊ पण उच्च शिक्षित असूनही त्यांनी देखील शेती हाच व्यवसाय स्वीकारलाय. जसं की तुम्हाला माहितच आहे, नाशिक जिल्हा म्हणजे द्राक्षाचे माहेरघर. त्याचप्रमाणे माझे वडील अनेक वर्षांपासून द्राक्ष शेती करताय. त्याला जोडधंदा म्हणून नर्सरी पण आहे त्यांची. द्राक्ष शेती म्हणजे फक्त पीक लावणे हेच नाही, ती म्हणजे संयम, मेहनत आणि निसर्गावरचा विश्वास. झाडांना पाणी देणे, फवारणी करणे आणि प्रत्येक घड नीट वाढतोय की नाही हे बघणं हा त्यांचा रोजचा नित्यनेम. त्यात निसर्गाने साथ दिली तर ठीक, नाहीतर हाती निराशात. माझ्या दृष्टीने माझे पप्पा हे फक्त शेतकरी नाही तर ते कलाकारच आहेत, कारण ते निसर्गातून सुंदर द्राक्ष घडवतात. तसेच त्यांच्याकडे पाण्याची काही विशेष कमतरता नाही, कारण त्यांच्याकडे पाईपलाईन, विहीर आणि शेततळे देखील